इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सायंकाळी बंदुकीतून गोळी सुटल्यानं एक युवक गंभीर जखमी झाला। सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाल्याची माहिती पसरल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती। मात्र प्राथमिक तपासात 2 युवक छर्याच्या बंदुकीसह शेतात गेले असताना गोळी सुटून ही घटना घडल्याचं समोर आलं। जखमी युवकावर सध्या कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हातकणंगले हद्दीत इचलकरंजी कोल्हापूर रोडवरील एका पेट्रोल पंपाच्या मागं रस्त्यालगतच्या शेतामध्ये शशिकांत कांबळे आणि शुभम सूर्यवंशी हे दोघे जण छर्याची बंदूक घेऊन आले होते। यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान बंदुकीतून गोळी झाडत असताना अचानक गोळी शशिकांत कांबळे यांच्या कानाखाली मानेजवळ लागली। यात ते जखमी झाले। या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीनं इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं। कानाखाली आणि मानेजवळ गोळी लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्यानं डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील रुग्णालयात हलवलं। कोल्हापुरात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शरद मेमाने, पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी, महेश चव्हाण, हातकणंगलेसह 4 पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली। मात्र प्रत्यक्षात गोळीबार नेमका कुठं झाला, किती गोळ्या झाडण्यात आल्या आणि अन्य ठिकाणी गोळी लागली का, याबाबत सुरुवातीला स्पष्ट माहिती मिळू शकली नाही। यामुळे पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईनं पंचनामा करत विविध अंगांनी तपास सुरू केलाय। याचा सखोल तपास हातकणंगले पोलीस करतायत।